नमस्कार दर्शको, मी आहे सेजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन्स। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे भीषण आग लागून सुमारे 50 घरे जळून खाक झाली। मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। प्राथमिक माहितीनुसार शेतात लागलेली आग जोरदार वाऱ्याने गावात पसरली। घटनेनंतर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल आणि संजय मेश्राम यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। शासनाने प्रत्येक बाधित कुटुंबाला 2.5 लाख रुपये, 23 हजारांची तातडीची मदत आणि मोफत रेती देण्याची घोषणा केली आहे। तर लक्ष्मी जगदंबा संस्थेकडून 20 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी LITच्या भूमिपूजन कार्यक्रमात संस्थेला स्वायत्ता देऊन तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित केले जाईल असे सांगितले। पुणे प्रकरणाबद्दल बोलताना त्यांनी आरोपींना फाशी मिळावी यासाठी फटला फास्ट ट्रॅक कोर्टाचा चालवला जाईल असे स्पष्ट केले। भिवापूर आग दुर्घटनेबाबत त्यांनी सांगितले की ही घटना शॉर्ट सर्किटमुळे झाली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही। तसेच बाधितांच्या पुनर्वसनाची तयारी सुरू आहे। विरोधकांवर निशाणा साधत त्यांनी टीका करणे हे त्यांचे काम असून आरोप मात्र निराधार असल्याचे म्हटले। पुणे जिल्ह्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या विरोधात सोलापूर तीव्र संताप व्यक्त होत असून सकल हिंदू समाजाने आंदोलनाचा इशारा दिला आहे। विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीत नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध करत पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली। खासदार ज्योती वाघमारे यांनी कायदेशीर मार्गाने मोठे आंदोलन उभारून दोषींना शिक्षा देण्याचा इशारा दिला। संयोजक पंकज कुलकर्णी यांनीही कठोर कारवाईची मागणी केली असून महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे। नागपूर क्राईम ब्रांच युनिट 5च्या पथकाने पेट्रोलिंगच्या दरम्यान घरफोडी प्रकरणाची आरोपीला अटक केली आहे। आरोपीला ताब्यात घेऊन पंचासमोर झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 1000 रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता आढळून आला। तसेच पाडी पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी प्रकरणातील चोरीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे। जप्त केलेल्या एकूण मालाची किंमत सुमारे 3,48,440 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे। पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला पारडी पोलिसांच्या ताब्यात दिले असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। ही कार्यवाही नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट 5च्या पथकाने केली आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन्स मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। मी आहे सेजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।